आपल्या मुंबईचे कार्याध्यक्ष एंट्री झाले. धन्यवाद धन्यवाद. खास गावच्या राखण्यासाठी आलेत मुंबईवरून. बरे आहेत ना? हो एकदम मजेत. हे बघा इकडे सर्व मंडळी. नाते बोलल्या माझ्या. हा आमचा पण त्याने व्हिडिओ केला म्हणून. सर्वजण हळूहळू जमतात इकडे आता. त्यांचं की खाणे खास मुंबईवरून आले. घाणेकर खास मुंबईवरून आले. इकडे रामदा बघताय. नमस्कार मंडळी. त्याने खास आवड होती. खास मुंबईवरून आलेत राखण द्यायला. गावची राखण. सकाळी आलो सकाळी तुम्ही तुमचं हे करतात बघा आपलं गावाले. हे आमचे देव माणूस. आपल्या गावात रेकॉर्ड केलं बस नाही. आपल्या राखण्याविषयी काहीतरी सांगा. तू येत नाही का? आम्ही तर दरवर्षी नसतो. पण किती वर्षाने आलो मी. आणि हे राखण आमची दरवर्षी असते त्या ग्रामस्थांची. इकडे बघताय पुढची तयारी चालू आहे. ते शिंपले आहेत त्या साईड. स्वप्नीलची फुल तयारी चालू आहे. बघता इकडं त्यांनी जवळजवळ 7 ते 8 सगळ्या भोकाच्या पोळ्या, सर्व भोपाल्या पोळ्या त्यांनी फराय केलाय. त्याकरता हे रखवाले आपले राखण करतात त्यांची. आणि त्याकरता आपण हे राखण देत असतो आणि ती द्यायची असते. आणि ही गावागावामध्ये पद्धत आहे. ही नुसती आपल्या म्हापळ गावामध्ये नाही तर ही गावागावामध्ये पद्धत आहे. आणि त्या पद्धतीनुसार आज आपण या राखण्याचा इथं अंधश्रद्धा हा विषय नाही. कारण जे वडलोजीत करत आलेत आपल्या वडलोजांनी आपण जेव्हा आजोबांनी केलं ते आपण आज करत आलो आहोत. आपला निल्यादा पण आलाय राखण्याला. इकडे बघताय निल्यादा. ही आमची राखण आहे गावची. म्हणजे आमची वर्षाची राखण असते ही आम्ही आता दिली. ते लोक कोंबड्या कापायला गेले आहेत. जय शिवराय हर हर महादेव. मित्रांनो, भटका ट्रॅव्हलर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण चाललोय गावची जुनी परंपरा राखण. नक्की काय विषय असतो तो मी तुम्हाला तिथं जाऊन सांगतो. आपले जुने जाणते माणसं आहेत त्यांच्याकडनं पण आपण थोडी माहिती घेऊ. आता माझ्यासोबत आहेत आपले रुद्र शेठ. तर आपण चला जाऊया. भरपूर माणसं जमतील तिथं. आणि नक्की गावची राखण कशी असते ती आपण माहीत करून घेऊया आज. चला. समोर बघतोय आपला ग्राउंड आहे. आपण इथं क्रिकेट खेळायचो. खूप जुन्या आठवणी आहेत इथं आपल्या. तिकडे आपला अनिकेत आहे आणि बाकीकडे पोरं आहेत क्रिकेट खेळतात. जाऊया त्यांना विचारा मॅच घेतात का आपल्याशी. ओरमची पीच अशी आहे इकडनं. आणि 6 बघताय तिकडं असं वरती आहे त्या साईडला आंब्याचं झाड. पहिल्या या आंब्याच्या वरून 6 मारायचो भाई. नमस्कार. इथून आपली पोरं बॉलिंग करतात. पोरांचा विषय आहे का पहिला? बोला विषय बोला. काहीतरी विषय आहे पोरांचा. पोरं खेळतायत इकडं. इकडे पोरं खेळतायत. बघूया. विराज शेठ बघत. हे डायरेक्ट यूट्यूब येणार आहे मॅच. बघूया. मारा करतायत विराज. हा केदारेश्वर क्रिकेट संघ म्हापरळ. आपले केदार साहेब पण आहेत तिकडं. त्यांचा डान्स व्हायरल झालाय. तिकडे आपले भोरे शेठ पण आहेत. मस्त मारलाय. ग्राउंड बघा तुम्ही. गावचा ग्राउंड. कितीला विनाय रे गाण्या बाय. गाण्या बाय हाय कर. हा हाय तर कर. लक्षात ठेव. 27 ओके. 27 ओके. षटकार मारलाय सिद्धूला ग्राउंडच्या बाहेर. बरं परत ते बघा. एक षटकार गेला तिकडे चिडचिड झाली बघा अनिकेत साहेबांची. चला आपण जाऊया पुढं. चला पोरांनो. चला. ए बरं चल.
आम्ही पण भरपूर खेळायचो पहिलं, बघताय पाठी ग्राउंड. शाळेतून सुटलो की इथंच मैदानातच खूप जुन्या आठवणी आहेत इथं आमच्या. जसे आता इथं पोरं खेळत आहेत तसं आम्ही पण खूप खेळायचो लहानपणी. भरपूर मजा यायची. चला आपण जाऊया पुढं आता. बाकी मंडळी सर्व जमले असतील. जुन्या आठवणी ताज्या झाल्या पोरांना बघून. तो रोड आहे ना, तो मंडणगडला जातो सरळ, आणि हा जो रोड बघताय तुम्ही हा इकडे महाडला जातो, आणि इकडे राईट साईडला मुंबई. गुरंढोरं पण संध्याकाळच्या टायमाला चरून घरी. इथं गावातली मंडळी सर्व जमलेत त्या साईडला. इकडे विहीर आहे, आपल्या विहिरीच्या इथंच राखण असणार आहे. असते असते मंडळी जमते सर्व. इकडे रोहात आहे. चला जाऊया. आपले मामा सांगतील आता आपल्याला. राखण चालले, इकडे राखण्याची तयारी चालली. इकडं नितीनदा आहे, मयादा पण आला, इकडं सचिनदा पण आहे. भाऊस आम्ही तर देणं देतो गावकीचा. प्रत्येक वर्षी आम्ही देणं देतो. बरोबर. ह्या वर्षी आम्ही देतोय. आम्ही मुंबईवरनं आलो आम्ही. देवा सर्व मान्य करून घे बस. गाव झाली असेल. गावची जुनी परंपरा. सर्वजण देणं द्यायला आलेत. इकडं बघूया काय तयारी चालली. मामा बरं हो ना? मी सकाळी आलो. अरे हे राखण राखण ना आपली. मामा आपली जुनी परंपरा नाही. दरवर्षी फार वडिलांनी ठेवलेला. बरोबर. सर्व गावकरी मिळून दरवर्षी असे राखण देतात. हे बघा इकडे बाजूला विहीर सुद्धा आहे. पाणी आहे आतापर्यंत, प्यायचं पाणी याच्यात. आपला मयादा पण आलाय मुंबईवरून खास. जय शिवराय मयादा. जय शिवराय जय शिवराय. खास राखणसाठी आम्ही आलो. खास राखणसाठी गावातली मंडळी बघता इकडं कोकणातील राखण अशी प्रथा आहे व जुन्या परंपरेने. तर इकडे बघता तुम्ही नैवेद्यासाठी भात शिजतोय आणि तिकडे मामा पीठ मळत आहेत. आणि अशी बाकी मंडळी सर्व जमा होत आहेत हळूहळू गावातील. अजून बाकी मंडळी यायची बाकी आहेत. तुम्हाला मी आपल्या गावातील जे जुनी जाणती माणसं आहेत त्यांच्याकडून मी तुम्हाला थोडी माहिती देण्याचा प्रयत्न नक्की करेन. तर बघताय तुम्ही असा इकडे आपली गावची विहीरसुद्धा आहे या साईडला, आणि असा बाजूचा काहीतरी नजारा दिसतोय. बघताय तुम्ही इकडं. वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा आहे. दरवर्षी आम्ही अशी राखण देत असतो. आम्ही आता पुढे टाकला. ठीक आहे भाऊ. मी काय बोलतोय, आता मजा येत ना भाऊजी. गावी येत नाही तो कोणता मजा येत नाही. लाईनीत बसल्यावर जरा मजा वाटते. मग ह्या मागवायचा मग भाऊजी देणं आपण देव. जेव्हा पिऊ ना तेव्हा मजा येईल. देण्यावाल्याला पण मजा येते. देणारा पण थोडं टाकलं ना त्याला पण वाटेल की मला दिलं बाबा पोरांनी. काय नाही ना. तो मिरची घेऊन सांगायची काय, त्याची इच्छा पुरी झाली तर तो मी काय बोलतोय, एक साईडला ठेवू काय कडे तेल तापायला. चांगली घे ती नको खराब होईल. हाताने पुढे ना काय मागे जातो. नंतरची गोष्ट आहे सर. नंतरची गोष्ट आहे ती. यंत्र बघू आपण. चले 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 नरम झाली. हे पाटीला अरे हे कुठे रमेश कुठे रमेश ना पाहिजे. आपल्या मुंबईचे कार्याध्यक्ष एंट्री झाले. धन्यवाद धन्यवाद. खास गावच्या राखण्यासाठी आलेत मुंबईवरून. बरे आहेत ना? हो एकदम मजेत. हे बघा इकडे सर्व मंडळी. नाते बोलल्या माझ्या. हा आम्ही आमचा पण त्यांनी व्हिडिओ केला म्हणून. सर्वजण हळूहळू जमतात इकडे आता. तेल तापायचं आहे. मी हा तेल टाकतो.
तेल लागतोय पोल्यांसाठी तेल आहे. बस बस पहिला तेल उकडू दे नंतर ते चपाती फाटीला फाटे फाटीला लसूण घेऊन लसूण फ्राय करू फाटीला 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 ए ते काय पानं बिना बघा कसली त्याच्यात बघा खायची पानं हा तिथंच घेतो सर्व तेल कमी आहे रे अरे पाकिस्तान तेल कमी आहे पोळ्यात ताणलं पाहिजे पोळ्यात त्याला पाहिजे टाक अजून बस हे पण आणलं काय त्याल्यासाठी आतमध्ये दांडी टाक आणि हे कर गरम होईल बघ. रोया आणला ना पाकिस्तान दांडी टाक आतमध्ये पुढे घे ना नको थांब पुढे नको आग पुढे आणि कापली नाही तिथे जास्त आहे ना भाऊला बोल अरे बोलवले तो पण तिच्या पण झिंग चे वतनदार निलेश रेशीम सुद्धा आलेत. आता लिहिलेला सांगा काय तुम्ही असं करता किती भोगाच्या पाहिजे ते आताच काढा किती भोगाच्या पाहिजे किती पाहिजे आचार्य इकडे आहेत हे आचार्य लहान लांब पालतात दादा नाही देव बोलत नाही मला कच्च्या पाहिजे येतोय बोला हो तपी बोला येत मी आता चायनीज मिळलं अरे इकडे झिरका ते खाली लागावे काहीतरी लाभला कुठला पण भरता येत शिजू दे लवकर इकडे साईडने मंदा पण आलाय. मंदा बरा आहे ना सकाळी आलो. गावचे फेन आता स्वतःच्या भावी पुढे त्या मंडळी असते असे जमा होत आहेत. बहुतेक मंडळी जमले. इकडे राजूभाई पण आलेत आपले. या ज्या पोळ्या बघता ना तुम्ही त्या तांदळाच्या पिठाच्या आहेत त्याच्यामुळे तुम्हाला ते ब्राऊन दिसणार नाही त्या पांढऱ्या दिसतील. हे बघा असं होल मारून टाकून तेलामध्ये टाकायला लागतात. त्या झारा पण आला इकडं तेल बघ उडेल तू एकामेकाला वाजून एकनाथला अनुभव आहे बऱ्यापैकी मंडळी जमले आता. सरळ करून आपण मारावं आता ह्या विहिरीला आहे ना आता तो संरक्षण तिथंच घेतलेला असेल. तुम्ही कोंबड्या कापून या नाही बा अजून नाही. हा गेले जो कोंबड्या असतात आपणार बड्डेत पाहिजे मग तेच नाव काय बोटा बघा आवाज तुम्हाला कोणी दिला मी काय भाऊजी बस काय काय भाऊ अच्छा बस पोल्या करतोय. सकाळी आवाज दिला सकाळी आवाज नाही दिला मी दिला मी पण जाताना मी दिला तुला लक्ष नव्हता मला फोन केला मला पाटील आलाय गेलं ठीक आहे भेटला आवाज द्यायचा
काय नाही अरे बोलले तुका निसा कुठे फिरत असतो काय रे ती बघ तिची आहे ना. जाताना तुम्ही गेलो ना आम्ही तो तिथला आवाज ऐकलं तो होतं जोरामध्ये. गेले. काय नाही कुठं आता आलो न्यायासाठी कुठे तिकीट आहे बसाच म्हणते जा आपली काय मनाई नाही. नाही नाही मला लागलं होता ते काम कर बर्फाचा जास्त येतो ना कल तेवढी घे मी पडलो ना गाडीवरून असं दुखायचं बोला तेवढी कल लागणार बर्फाची तेवढी घ्यायची कारण नसं सुटत यामध्ये मला काय सांगायचं मामा रामकृष्ण रे. तर आपल्या ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जनार्दन महाराज धाडसे आणि त्याचप्रमाणे मुंबईवरून सुद्धा काही मंडळी आलेत या राखणीसाठी. तर आपल्याला आपले अध्यक्ष थोडी माहिती सांगतील या राखणीविषयी. मंडळी आज तारीख 24/5/2026 या रोजी या आपल्या गावची ज्याला आपण राखण म्हणतो म्हणजे जे आपल्या गावचे रखवाले असतात आवार शिवार ह्या प्रकरणातील काही रखवाले असतात त्या रखवाल्यांकरता या आपली राखण द्यायची असते आणि ती आपण गाव मिळून सर्वांनी द्यायची असते आणि ती आज आपण इथं सादर करीत आहोत. आणि अशा पद्धतीने सादर करीत आहोत की मुंबई मंडळ ग्रामस्थ मंडळ हे सगळं संघटित होऊन आम्ही ही राखण सालाबादप्रमाणे देत असतो. आणि त्यामुळं काय होतं की आपली गुरं ढोरं मुलं बालं नेहमी खाडीत वारा वावडूला सापडत असतात आणि त्याकरता हे रखवाले आपले राखण करतात त्यांची आणि त्याकरता आपण ही राखण देत असतो आणि ती द्यायची असते. आणि ही गावागावामध्ये पद्धत आहे, ही नुसती आपल्या म्हापरळ गावामध्ये नाही तर ही गावागावामध्ये पद्धत आहे. आणि त्या पद्धतीनुसार आज आपण या राखणीचा इथं आपण देणं चालू केलेलं आहे. तरी सर्व ग्रामस्थ मुंबई ग्रामस्थ यांना मी विनंती करेन की आपण जसं मी 4 मनोगत व्यक्त केले बोल तसे तुम्ही खास करून ही राखण दाराला आम्ही ही राखण देत आहोत. तर याच्या पुढे देखील की आमचा गाव हा दुभांगलेला असून हा पूर्णरूपी कसा एकत्रित वागल याचे रखवालानं देखील आमची काळजी घ्यावी आणि तो गाव सुरळीत एकोप्याने वागल अशी आम्ही या रखवालदारांना देखील विनंती करतात. हर हर महादेव. थोडी माहिती आपल्याला आपले कार्याध्यक्ष पण देतील. सगळ्यांना रामकृष्ण हरी. सगळ्यांना नमस्कार. माझे नाव आदेश विकू धाडसे, राहणार म्हापरळ. आणि आज आपण या ठिकाणी सगळेजण एकत्र जमा झाले आहोत कारण आपल्या वडोली परंपरेने ही आज भाविडीवरची राखण देतो आपण. तर ह्याचा मेन महत्त्व असं आहे की जो वडलोजीत परंपरा चालत आली ती आपण आज थोडंपर्यंत चालत राहावी आणि आपण चालवावी अशी मनाची माझ्या इच्छा आहे. तर ह्यात अंधश्रद्धा हा विषय नाही कारण जे वडलोजीत करत आलेत आपल्या वडलोजांनी आजोबांनी केलं ते आपण आज करत आलो आहोत. आणि सर्व मुंबई ग्रामस्थ गाव ग्रामस्थ यांना माझी कळकळीची विनंती आहे अशाच या वेळेला कधी पण असं काय अडचण असेल तर सगळ्यांनी समोर उभं राहून आपला कार्यक्रम किंवा काय कुठलीही अडचण असेल की आपल्या वतीने आपण सोडवणूक केली पाहिजे ही दक्षता घ्यायची आहे सगळ्यांनी. आणि हा आजचा कार्यक्रम आपण ते मनसून आणि आपल्या गावचे अध्यक्ष जनार्दन धाडसे तो गारानं घालतील या जे आहे का आपण सालाबादपर्यंत देतो त्यांना आणि मग आपण ती राखण ज्या ठिकाणी देतो त्या ठिकाणी देऊ. रामकृष्ण. केदारनाथ बाबा आणि या गावचे सगळे रखवालदार आम्ही ग्रामस्थ मंडळ म्हापरळ आणि ग्रामस्थ मंडळ मुंबई अशी तुला आम्ही विनंती करत आहोत. खास करून तू रखवालदार आहेस आणि तुझी ही राखण आम्ही देत आहोत ती आमची काय जर चूकभूल झाली असेल ती माफ कर
आणि सगळ्या मुलाबाळांना मुंबईपासून तर गावपर्यंत सगळ्यांना सुखरूप ठेवशील, त्यांच्या पाठीवर उभा राहशील अशी आम्ही तुला ग्रामस्थ विनंती करतो. हर 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 फोडा तो मारून मारून बारीक गेला घरी शॉट गेला मुंबईला शॉट गेला आम्ही आता आलो इकडं. आता आम्ही चाललो घरी घेऊन. आता आम्ही चाललो घरी. आमची गाडी आहे पाहुणेजाची. हे जिडी बॅटरी मारताय काय? कालीच मस्त होता. चला रे कालीच करायला लागला भारी नंबर फायनली राखण देऊन घरी आलो मित्रांनो. व्हिडिओ कशी वाटली व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका आणि भटका ट्रॅव्हलर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय शिवराय, बाय.